नमस्कार मित्रांनो, कशा सर्व हसतायला हसलेच पाहिजे. तर आता मी आलो गिरगावमध्ये आणि आज गुढीपाडवा आहे. तर तुम्हाला नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता आम्ही गुढीपाडवा बघायसाठी आहोत गिरगावमध्ये. आपल्या गुढीपाडव्याची जी रॅली असते ती बघायसाठी जात आहोत. माझ्यासोबत माझे मोठा भाऊ आहे, त्यासोबत पुढे चालत आहेत आपले. आणि आम्ही दरवर्षी जातो, तसं यावर्षी पण आपण जात आहोत. जी रॅली असते गुढीपाडव्याची नित्य सांस्कृतिक रॅली ते बघायसाठी जात आहोत. नटून फटून एकदम असतं की. तर तुम्ही जर कोणी नवीन असताना फर्स्ट टाईम आपले व्हिडिओ बघित असणार तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि पुढे व्हिडिओ बघित राहा. व्हिडिओ गुढीपाडवा गिरगावचा. आता असते एक रॅली पुढे निघाली. आपण थोडं लेट झालं, गेल्याची खूपच लवकर गेलेलो आणि आपण पुढे जे जिथनं गिरगावची सुरुवात होतो ना, म्हणजे रॅलीची तिथपर्यंत आपण जाऊ आणि तिथनं परत आपण एक एक दाखवतो तुम्हाला त्याच्यामध्ये आहे. आणि आतून आता एक गिरगाव चौकामध्ये आलं, म्हणजे इथून ठाकूरगाव इकडे आपला चर्चगेट चढणी रोडचा आहे आणि पुढे गिरगाव आहे. की आपण शिक्षण शाखेत तिथं आपण आलो आहोत. हे बघा खूप अति सुंदर असं नटलेलं आपल्या. अखिल मुखबाट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ गिरगावच्या महाराजा संपूर्ण शाडू मातेची गणेश मूर्ती 22 फुटी उंच अशी संपूर्ण शाडू मातेची गणेश मूर्ती मंडळाचे अध्यक्ष श्री बाळा इरेकर एका ठिकाणी उभा राहून नाही बघणार म्हणून हो सचिव केतन पदक विश्वस्त आपण सावरकर आपल्या गिरगावातील 1907 साली ज्या व्यायामशाळेची स्थापना स्वतः टिळकांनी आपल्या हस्ते स्वहस्ते केली होती अशी हिंदू सार्वजनिक व्यायामशाळा
तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला वर्ष सुख समृद्धीच्या धर्मडे नाव या विभागाचे जे या गिरगाव शाखेचे सन्माननीय उपशाखाध्यक्ष अजिंक्य खोड यांचं या हनुमान की उमापति महादेव की आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की आवाज आ रही है
युवा प्रतिष्ठान स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव ध्वजपथक स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठान गिरगाव ध्वजपथक मुंबई तर बस व्हिडिओ एवढीच होती. तुम्हाला आवड असेल नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. मी थोडा लवकरच आलो कारण माझं ऑफिस चालू होतं म्हणून थोडं मी लवकर गेलो आणि लवकरच आलो कारण आणखी खूप काही बघण्यासारखं होतं आणि मला पण निघायचं होतं पण काय करणार ऑफिस चालू होतं म्हणून यावंच लागलं मला. आणि जर सर्वांना तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा, नवीन वर्षाच्या पण मराठी हार्दिक शुभेच्छा आणि असेच प्रेम करीत राहा. असेच लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला कोणी नवीन असेल तर. आणि कधी या आमच्याकडे गिरगावचं गुढीपाडवा बघायला खूप अत्यंत सुंदरपणे तुम्ही बघितलं असणार कसं साजरे करतात ते. खूप काही दाखवण्यासारखं होतं पण मला लवकर यायचं होतं म्हणून थोडा लवकर आलो आणि मी खूपच बडबड करत होता. तर नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकर भेटू आणि तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मात्र विसरू नका तुम्ही. टाटा बाय बाय.